लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नुकताच 7वा हप्ता जमा झालेला आहे आणि आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लगेच 8वा हप्ता जमा होणार आहे. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट आपण मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर देत आहोत. फेब्रुवारीच्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे. महिलांच्यासाठी खुशखबर बघा, लाडकी बहीण योजनेचा आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला लगेच मिळणार आहे. संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच ज्या महिलांना 26 जानेवारी झाली तरी 7वा हप्ता मिळाला नाही, त्यांना कधी पैसे मिळणार आणि पैसे का मिळाले नाही त्याविषयी सुद्धा महत्वपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. अखेर सर्व बहिणींची, सर्व महिलांची प्रतीक्षा संपलेली आहे. महिलांच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा पैसे जमा झालेले आहेत. बघा, तुम्हाला अशा प्रकारचा SMS सुद्धा आलेला असेल की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. 7वा हप्ता बघा 24 जानेवारी पासून जमा होण्यास सुरुवात झाली आणि काल 26 जानेवारी पर्यंत भरपूर महिलांना पैसे मिळालेले आहेत. आता ज्या महिलांना अजूनपर्यंत पैसे मिळाले नाहीयेत त्यांना कधी मिळतील आता त्याविषयी सुद्धा माहिती सांगणार आहे. तसेच सर्वांनी हा व्हिडिओ विदाऊट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये 8व्या हप्त्यासंदर्भात सर्व माहिती सांगणार आहे की तुम्हाला आता 8वा हप्ता किती तारखेला मिळणार आहे, किती वाजता मिळणार आहे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. तर बघा, डिअर कस्टमर, डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ ₹1500 क्रेडिटेड टू युअर अकाउंट अशा प्रकारचा तुम्हाला SMS आला असेल. 7वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. आता महिलांच्या खात्यामध्ये 8वा हप्ता जमा होणार आहे. लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वपूर्ण ही अपडेट असणार आहे. बघा, सर्व महिलांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता आलेला आहे आणि आता लगेच महिलांना 8वा हप्ता सुद्धा मिळणार आहे. म्हणजेच आता लगेच महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता दिला जाणार आहे. त्यामुळे महिलांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. बघा, तुम्हाला नुकताच 7वा हप्ता जमा झालाय. आता तुमच्या खात्यामध्ये 8व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. आता तुम्हाला 8व्या हप्त्याची तारीख सांगणारच आहे. त्या अगोदर तुमच्या सर्वांसाठी अजून एक खुशखबर आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 8व्या हप्त्याची तारीख सांगणारच आहे. त्यासोबत तुमच्या सर्वांसाठी अजून एक खुशखबर आहे. आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पैठणी साडीचा गिव्हअवे करण्यात येणार आहे. ज्या दिवशी आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी या पैठणी साडीचा गिव्हअवे करण्यात येणार आहे. यामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आहोत आणि लकी विनरला ही पैठणी साडी ज्या दिवशी आपल्या युट्यूब चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्याच दिवशी ही साडीचं वितरण करण्यात येणार आहे. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट अपडेट पाहूया. लाडकी बहीण योजनेसंदर्भातली खूप मोठी या ठिकाणी अपडेट समोर आलेली आहे. तर बघा, अखेर बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण की महायुती सरकारने दिलेला शब्द पाळला आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचे ₹1500 जमा करण्यात आलेले आहे. तुम्हाला ₹1500 मिळाले की नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा. ठीक आहे, त्यानंतर बघा, सर्वात मोठी अपडेट. आतापर्यंत लाडक्या बहिणींना किती पैसे मिळाले लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून? तर बघा, अगोदर तुम्हाला जे 6 हप्ते मिळाले होते त्या 6 हप्त्यामध्ये जवळपास ₹9000 बहिणींना मिळाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा 7व्या हप्त्याचे ₹1500 26 जानेवारी पर्यंत कालपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. आज सुद्धा अनेक महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत. तर बघा, 9000 प्लस 1500 असे मिळून आतापर्यंत लाडक्या बहिणींना माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून ₹10,500 जमा करण्यात आलेले आहेत. आता पुन्हा एकदा तुम्हाला 8व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत. सर्वात मोठी गोष्ट या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात अजून एक महत्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे. तर ती अपडेट अशी आहे की राज्यात सुरू असलेली लाडकी बहीण योजना तशीच सुरू राहणार आहे. महायुती सरकारने एकही निकष बदललेला नाही. पुढेही या योजनेचे निकष बदलले जाणार नाहीत. बघा, अगोदर जे 5 ते 6 निकष होते तेच निकष असणार आहेत. ठीक आहे, म्हणजे जसे की 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न पाहिजे या योजनेमध्ये तुम्ही लाभ मिळवण्यासाठी. त्यानंतर 4 व्हीलर असेल तर लाभ मिळणार नाही. असे जे काही अगोदरचे निकष होते तेच निकष या ठिकाणी राहणार आहेत. एकही निकष बदललेला नाही, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा, आता आपण लेटेस्ट अपडेट पाहूया लाडकी बहीण योजनेसंदर्भातली खूप मोठी अपडेट. तर बघा, महायुती सरकार 8वा हप्ता या ठिकाणी बघा, 8वा हप्ता म्हणजे फेब्रुवारी हप्त्यासंदर्भात या ठिकाणी अपडेट येत आहे. तर बघा, महायुती सरकार तुम्हाला 8वा हप्ता लवकरच देण्याच्या विचारामध्ये आहे. आता तुम्हाला नुकताच 7वा हप्ता जमा झालेला आहे. या ठिकाणी बघा, लवकरच देणार. या ठिकाणी बघा, लवकर देणार याचा अर्थ असा आहे की तुम्हाला जो 8वा हप्ता आहे तो फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये वाढत आहे. कारण की लवकरच देणार याचा अर्थ असा होत आहे की एकतर पहिल्या आठवड्यामध्ये 8व्या हप्त्याचे पैसे जमा होऊ शकतात किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये. ठीक आहे, त्यानंतर जर लेट हप्ता आला तर कधीपर्यंत येऊ शकतो त्याविषयी सुद्धा अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर बघा, भरपूर महिलांचे कमेंट्स आले होते की 26 जानेवारी झाली पण 7वा हप्ता जमा झालेला नाही, आमच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाही. तर याचं काय कारण आहे आता आपण त्याविषयी अपडेट पाहणार आहोत. तर या ठिकाणी बघा, पहिलं जे कारण आहे ते या ठिकाणी
स्पष्ट आहे. जर तुम्ही इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेत असाल, म्हणजे लाडकी बहीण योजना सोडून जर तुम्ही इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल, तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत. ठीक आहे. जसं की नमो शेतकरी योजना असेल, पीएम किसान योजना असेल, यापैकी कोणत्याही योजनेचे जर तुम्हाला पैसे मिळत असतील, तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नसतील. ठीक आहे. त्यानंतर बघा, ज्या महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत नाही, म्हणजे फक्त आणि फक्त लाडकी बहीण योजनेचाच लाभ घेतात, अशा महिलांना कोणतीही अडचण येणार नाही. त्यांच्या खात्यामध्ये काल 26 जानेवारी पर्यंत 7वा हप्ता जमा झालेला असेल. ठीक आहे. आणि ज्या महिलांना अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नसतील, तर या ठिकाणी बघा, सर्वात महत्वाची गोष्ट 30 जानेवारी बघा, 30 जानेवारी पर्यंत तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होऊन जातील, किंवा आज किंवा उद्या सुद्धा हे पैसे तुमच्या खात्यामध्ये 7व्या हप्त्याचे जमा होऊन जातील. ज्या महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत नाहीत, तरी सुद्धा त्यांना पैसे आलेले नसतील. तसेच महत्वाची गोष्ट या ठिकाणी आहे की ज्या महिलांचं 2.5 लाखापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न आहेत, अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे जर तुमचे उत्पन्न जास्त असेल, किंवा तुमच्या घरी जर 4 व्हीलर असेल, या ठिकाणी बघा महत्वाचा मुद्दा, 4 व्हीलर असेल, तरी सुद्धा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. या काही गोष्टी आहेत, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये 7वा हप्ता जमा झालेला नसेल. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता लाडकी बहीण योजना 8व्या हप्त्या संदर्भात आपण अपडेट पाहणार आहोत. तर या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजनेचे जे शेवटचे 2 हप्ते होते, म्हणजे आता पाठीमागचे 2 हप्ते होते, त्यातील पहिला जो हप्ता होता, तो हप्ता होता डिसेंबरचा हप्ता. तर बघा, डिसेंबरचा हप्ता म्हणजे 6वा हप्ता होता. आणि त्यानंतर आता जो चालू महिन्याचा जो हप्ता होता, तो हप्ता आहे जानेवारीचा हप्ता. बघा, तुम्हाला डिसेंबरचा हप्ता जमा झालेला आहे, जानेवारीचा सुद्धा हप्ता जमा झालेला आहे. म्हणजे हे पाठीमागचे 2 हप्ते जमा झालेले आहेत. आता तुम्हाला 8वा हप्ता येणार आहे, म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. तर या ठिकाणी बघा, डिसेंबरचा हप्ता होता, तो कधी वाटप झाला होता? तर बघा, डिसेंबरचा हप्ता 24 डिसेंबर या तारखेला वाटप झाला होता. तरी बघा, ही 24 तारीख आहे. ही 24 तारीख आता तुम्ही लक्षामध्ये ठेवा. बघा, डिसेंबरचा हप्ता 24 डिसेंबरला जमा झाला. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला आता चालू महिन्याचा जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळाला? तर या ठिकाणी तुम्ही लक्षात घेतलं तर या ठिकाणी बघा, जानेवारी महिन्याचा सुद्धा हप्ता तुम्हाला 24 तारखेला जमा होण्यास सुरुवात झाली होती, आणि डिसेंबरचा सुद्धा 24 तारखेला जमा होण्यास सुरुवात झाली होती. बघा, डिसेंबर हप्ता कधी वाटप झाला? 24 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये. तसेच जानेवारीचा हप्ता कधी जमा झाला? 24 जानेवारी ते 30 जानेवारी किंवा 26 जानेवारी पर्यंत, किंवा 27 असं तुम्ही समजू शकता. या कालावधीमध्ये जमा झाला. म्हणजे सुरुवात कधी झाली? तर 24 जानेवारी पासूनच पैसे पडण्यास या ठिकाणी सुरुवात झाली होती. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडक्या बहिणींनो, फटाफट आपले बँक खाते चेक करा. तुमच्या खात्यामध्ये 7वा हप्ता जमा झालेला आहे. 7वा हप्ता कालपर्यंत भरपूर महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. तसेच जर डिसेंबर महिन्याचा जो हप्ता होता, तो बघा 24 डिसेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान वितरित करण्यात आला होता. आता जानेवारी महिन्याचा हप्ता प्रजासत्ताक दिनाच्या आधी देण्याचे नियोजन करण्यात आले होते, आणि 26 जानेवारी पर्यंत बघा, 24 जानेवारी ते 26 जानेवारी या कालावधीमध्ये महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले होते. ठीक आहे. बघा, काल 26 जानेवारी पूर्वी सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात आलेली आहे. आता या ठिकाणी बघा, महत्वपूर्ण अपडेट 8व्या हप्त्या संदर्भात जो आहे की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता. तर बघा, लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता संदर्भात अपडेट समोर येत आहे. तर बघा, फेब्रुवारीचा हप्ता आता तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होईल? तर बघा, या ठिकाणी बघा, डिसेंबरचा हप्ता या कालावधीत जमा झाला. जानेवारीचा हप्ता 26 जानेवारी पर्यंत कालपर्यंत जमा झालेला आहे. ज्या महिलांना कालपर्यंत पैसे आलेले नाही, त्यांनी काळजी करू नका, आज उद्या तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊन जातील. या ठिकाणी बघा, फेब्रुवारी हप्त्या संदर्भात या ठिकाणी ऑथेंटिक अपडेट समोर आलेले आहे. तर बघा, फेब्रुवारी हप्त्याबाबत आता नियोजन सुरू झालेलं आहे. फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यासाठी सुद्धा आता 8वा हप्ता आतापासूनच नियोजन सुरू केले असल्याचे मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. तसेच त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की प्रत्येक महिन्याचा हप्ता वेळेवर पोहोचवण्यासाठी महिला व बाल विकास विभाग विशेष लक्ष देत आहे. अर्थसंकल्पानंतर महिलांना वाढीव रक्कम मिळू शकते, असं आदिती तटकरे मॅडम म्हणालेलं आहेत. बघा, म्हणजे मार्च महिन्यापासून तुम्हाला 2100 रुपये मिळू शकतात, अशी या ठिकाणी अपडेट समोर येत आहे. आणि त्यांनी बघा स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आतापासूनच 8व्या हप्त्या संदर्भात नियोजन करण्यात आलेलं आहे, नियोजन सुरू आहे. त्यामुळे बघा, आता यावरून एक स्पष्ट होत आहे की तुम्हाला जो 8वा हप्ता आहे तो लवकरच आता मिळणार आहे. तर बघा, जर 8वा हप्ता तुम्हाला लवकर मिळाला, या ठिकाणी बघा, लवकर जर 8वा हप्ता मिळाला, तर तो कधी मिळेल? फेब्रुवारी महिन्याच्या एकतर पहिल्या आठवड्यात मिळेल किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. आणि समजा जर 8वा हप्ता उशिरा आला, तर तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारी सारखाच हप्ता मिळणार. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. जर 8वा हप्ता उशिरा आला, बघा, डिसेंबरचा हप्ता सुद्धा उशिरा आला होता, त्यानंतर जानेवारीचा हप्ता सुद्धा उशिरा आला होता, म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्ये जमा झालेला होता. तर या ठिकाणी बघा,
जर तुम्ही नोटीस केला असेल तर दोन्ही पण हप्ते 24 तारखेला जमा झाले होते. त्याचप्रमाणे फेब्रुवारी महिन्याचा सुद्धा हप्ता मग 24 फेब्रुवारी ते 30 फेब्रुवारी या कालावधीमध्ये जमा होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. अजूनपर्यंत कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही 8व्या हप्त्या संदर्भात किंवा तारखेसंदर्भात. परंतु जर उशिरा आला तर या कालावधीमध्ये जमा होईल आणि जर लवकर आला तर पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये हप्ता जमा होऊन जाईल अशी सध्या अपडेट आहे.